शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य. प्रवाशांसह नागरिकांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सोसाट्याचा वारा. अनेक घरांवरील पत्रे उडून रस्त्यावर, तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना. ठाण्याच्या वांगणीमध्ये सुद्धा घरावरचे पत्रे उडाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. थांबवलेल्या दुचाकींना एसटी बसची धडक. अपघातामध्ये तब्बल 10 ते 12 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या पायधुनीमध्ये चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसानंतर छडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश देखील आढळले. 2029 ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाही. VSR कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरतंय का? रोहित पवारांचा सवाल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे माझं स्वप्न. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याचा विचार करत असतो. बच्चू कडूंची शिंदेंवर स्तुती सुमन. तर आमचे आमदार कसे जास्त येतील हा विचार करणारच. कडूंचं सूचक वक्तव्य. नाशिकमध्ये रिंग रोडवरून नवा वाद. महिलांवरील दडपशाही सुरू असल्याचा संजय राऊतांचा आरोप. शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर राऊतांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या. अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबईमध्ये मासळी बाजारात मासे कापून विकण्यास बंदी. पालिकेच्या नव्या नियमांमुळे कोळी महिला आक्रमक. तर असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापौर रितू तावडे यांची माहिती. मंत्री बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी बावनकुळेंकडून राज ठाकरे यांची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. भारत माता की जय म्हणू पण वंदे मातरमला आमचा विरोध. समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य. तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. तर बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ. सोनं 1,600 रुपयांनी तर चांदी तब्बल 8,000 महागली. जीएसटी सह सोनं 1,56,000वर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.